त्यावेळेला ना की पाकिस्तान अशी काही संकल्पना नव्हती. पाक या उर्दू शब्दाचा अर्थ होतो पवित्र. के म्हणजे काश्मीर, आय म्हणजे सिंध आणि स्थान जो आहे तो बलुचिस्तानचा आहे. एकदा जर तुम्हाला तुमचा देश मिळाला तर तो तुम्ही कसं चालवणार आहात, त्याची घटना काय असणार आहे, तुमचे आर्थिक स्रोत काय असतील, की काही ब्ल्यूप्रिंट आहे का. तर त्यावेळेला जिना चिडले होते आणि ते म्हणाले की असं काही नसतं, एकदा देश आला की आपोआप त्याला वळण लागेल. तर ते बघितल्यावर त्यांनी एक टिप्पणी केलेली आहे बेवर्लीनी. ती टिप्पणी अशी आहे, ते म्हणाले की गांधीजी गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी नेहरू आहेत, नेहरू गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी पटेल आहेत, पटेल गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी राजाजी आहेत, राजाजी गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद आहेत. परंतु मुस्लिम लीगमध्ये जर जिना गेले तर काय असा प्रश्न पडतो, कारण त्यांची जागा घेण्यासाठी कोणी नाही आहे. तर सुरुवातीच्या काळात तिथं त्यांच्याकडं कार्यालयं नव्हती, तर तंबू ठोकून त्यांनी कार्यालय सुरू केली आणि याच्यासाठी त्यांनी लष्कराची मदत मागितली. म्हणजे पाकिस्तानमध्ये अगदी सुरुवातीपासून लष्कराची मदत अशा प्रकारे मागण्यास सुरुवात झाली होती. पाकिस्तानमध्ये एक ग्राफिटी आहे की तिथं 3 Aला फार महत्त्व आहे. एक अल्लाह, दुसरा आर्मी आणि तिसरी अमेरिका. पठाण लोकांचं सर्वात मोठं शहर जर जगात कोणतं असेल तर ते कराची आहे. हिलरी क्लिंटन एकदा असं म्हणाले होते की जर तुम्ही साप पाळणार असाल तर तो साप दरवेळेला शेजाऱ्यालाच चावेल असं नाही, कधीतरी तो तुम्हालाही चावतो. मित्र नमस्कार. स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो. आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण एका अतिशय वेगळ्या विषयावरती गप्पा मारणार आहोत, एका वेगळ्या विषयाचा वेध घेणार आहोत. हा वेगळा विषय म्हणजे सध्या अनेक ठिकाणी जो विषय चर्चेला जातो की पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे, पाकिस्तान नेमकं असं का वागतो आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि हे आत्ताच नाही, हा खरं तर अनेक वर्षांपासूनचा विषय आहे, चर्चेचा विषय आहे. मात्र आता जी चर्चा घडते आहे ती एका पुस्तकाच्या निमित्ताने घडते आहे. ते पुस्तक नुकतंच आपल्यात दाखल झालेलं आहे. राजहंस प्रकाशनने प्रसिद्ध केलेलं पाकिस्तान का मतलब क्या. आणि हे पुस्तक ज्यांनी लिहिलेलं आहे ते ज्येष्ठ संपादक आमचे माजी सहकारी श्रीधर लोणी सर आज आपल्यासोबत आहेत. लोणी सर, खूप खूप स्वागत तुमचं कट्ट्यावरती. तर पाकिस्तान का मतलब क्या या विषयाला हात घालण्यापूर्वी मला पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही अतिशय अभ्यासू लेखक आहात, पत्रकारितेत गेली 30 वर्ष सर तुम्ही काम करतात आणि तुमच्यासोबत काम करण्याची संधी मला पण लाभलेली आहे. त्यामुळे तुमचा अभ्यास काय असतो हे मला माहिती आहे. तर पाकिस्तान का मतलब क्या हे जे पुस्तक आता आपल्याला आलेलं आहे, तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असं, पाकिस्तान ही क्यों? नमस्कार, धन्यवाद तुम्ही मला या कट्ट्यावर इथं तुमच्याशी गप्पा मारायला बोलवलेला आहात. हा जो विषय आहे पाकिस्तान का मतलब क्या, तर हे एक पाकिस्तानबद्दलचं पुस्तक आहे आणि पाकिस्तान आज आपल्याला जो दिसतो आहे तो तसा का आहे याचा एक शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. पाकिस्तानच का असा एक तुम्ही प्रश्न विचारलेला आहे, तर आपण सर्व भारतीयांना पाकिस्तानबद्दल एक विलक्षण कुतूहल असतं. हे कुतूहल 2 कारणातून, एक तर तो कधी काळी भारताचाच एक भाग होता आणि दुसरं म्हणजे की आपल्या इकडं एक द्वैत बनलेलं आहे भारत पाकिस्तान. ते क्रिकेटपासून ते अनेक गोष्टींपर्यंत आपण सतत पाकिस्तान हा आपल्या भावनेत, आपल्या जाणीवेत म्हणा, नेणिवेत म्हणा, आपल्या एक सामूहिक जाणीवेत आणि नेणिवेत असतो. आणि याच कुतूहलापोटी पाकिस्तानकडं आपण बघतही असतो आणि पाकिस्तानकडं पाहताना आपली जी दृष्टी आहे ती आपण भारतीय म्हणून बघतो आणि आपल्याला खूप गोष्टी का पाकिस्तानच्या खटकतात. पाकिस्तान एक कट्टर इस्लामपंथीय देशापासून दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशापर्यंत, भारतावर युद्ध लादण्यापासून भारताच्या विरोधात छुपे युद्ध सुरू करण्यापर्यंत अशा अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण पाकिस्तानी लोक आपल्याकडं त्यांच्या स्वतःकडं कसं बघतात आणि त्यांच्या चष्म्यातून स्वतःकडं पाहताना सुद्धा त्यांना त्याच्यात काही खोट दिसते का नाही दिसत, आणि आजचा जो पाकिस्तान आहे तो असा का आहे हे मला वाटतं की जाणून घेण्याची मला गरज वाटली आणि त्या जाणून घेण्याचा माझा जो खटाटोप आहे त्या खटाटोपाचं फलित म्हणजे हे पुस्तक आहे. वा. तर मित्रांनो,
याचं शीर्षक जे आहे पाकिस्तान का मतलब क्या, त्या खाली त्यांनी अतिशय 2च ओळींमध्ये किंबहुना एका ओळीत त्याचं सार सांगितलेलं आहे. इस्लामी चेहऱ्याच्या पेचात आणि भारत विरोधात फसलेला देश. थोडक्यात पाकिस्तानचा मतलब हेच आहे का काय, असं याच्यातनं थोडंसं ध्वनित होतं. मात्र एक्झॅक्टली त्याच्यातले कुठले घटक पाकिस्तानला आजच्या या परिस्थितीत आणायला कारणीभूत आहेत त्याचा वेध यात लोणी सरांनी घेतलेला आहे. जनरली होतं असं की सर आता महाराष्ट्र टाइम्सचे संपादक आहे ते अनेकांना माहिती आहे. कुणी संपादक व्यक्ती किंवा वृत्तपत्रीय लेखन करणारी व्यक्ती आपल्या लेखांचं संकलन करून एक पुस्तक करत असते, पण तसं या पुस्तकाच्या बाबतीत झालेलं नाही. किंबहुना याचा प्रवास थोडासा उलटा झालेला आहे, तो लोणी सर सांगतील. पाकिस्तान का मतलब क्या ही एक घोषणा आहे. त्याच्याकडे येण्याआधी मी असं सांगतो की जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला पाकिस्तानबद्दल एक कुतूहल असतं आणि त्या कुतूहलापोटी मी गेले अनेक वर्ष पाकिस्तानशी संबंधित किंवा पाकिस्तानवरची पुस्तकं वाचत आलेलो आहे. आणि त्याच्यात आपल्या इकडं मराठीत सेतू माधवराव पगडींनी लिहिलेली पुस्तकं असतील किंवा मी स्टॅनले ओलपाट यांनी जिनांचं चरित्र लिहिलेलं होतं ते चरित्र असेल, हे वाचता वाचता एक 7-8 वर्षांपूर्वी मला एक पुस्तक मिळालं होतं. ते होतं मुबारक अली नावाचे एका पाकिस्तानी लेखकांनी, आणि त्या पुस्तकाचं शीर्षक होतं पाकिस्तान इन सर्च ऑफ आयडेंटिटी, म्हणजे आपल्या स्वतःच्या ओळखीच्या किंवा स्वतःच्या अस्मितेच्या शोधात हा देश आहे. आणि त्याच्यात त्यांनी ती मांडणी केलेली होती की पाकिस्तान आपली अस्मिता कशात पाहतो आहे आणि ती त्याला मिळते की नाही मिळत आणि त्याची काय कारण आहेत. हे वाचताना मला जाणवलं की पाकिस्तानी लेखकसुद्धा आपल्या देशाकडे एक चिकित्सक नजरेने पाहत आहेत. आणि मग मी शोध घ्यायला सुरुवात केली की असे काही आणखीन लेखक आहेत का. तर मग मला हुसेन हक्कानी, त्याच्यानंतर इश्तियाक अहमद, फरजाना शेख, आयेशा जलाल, आयेशा सिद्दीका, हारून रशीद यांसारख्या अनेक लेखकांची पुस्तकं मला मिळायला लागली. आणि मग मी ती वाचताना माझ्या लक्षात आलं की या लोकांनी, या विद्वानांनी किंवा परवेज हुदबाई अलीकडच्या काळातले, की यांनी पाकिस्तान म्हणजे नेमकं काय आहे, जिनांना अभिप्रेत असलेला पाकिस्तान कसा होता, तो तसाच त्यांना अभिप्रेत होता का, आणि आज त्याची वाटचाल अशी का झाली, याच्याबद्दलची मांडणी केली होती. हे मी वाचत होतो. आणि 2022मध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होता. जसा तो भारताचा होता तसाच तो पाकिस्तानचा होता. पण त्या काळात, त्या 2022मध्ये पाकिस्तान एका विलक्षण संकटात सापडलेला होता. आर्थिक स्थिती अतिशय डबघाईला आलेली होती, राजकीय सत्ता तिथं अस्थिर होत चाललेली होती आणि 75 वर्ष पूर्ण केल्याचा कोणताही आनंद तिथं दिसत नव्हता. तर मी महाराष्ट्र टाइम्सच्या दिवाळी अंकासाठी त्यावर्षी हाच लेख लिहिला होता की पाकिस्तान कसा फसलेला आहे आयडियॉलॉजीच्या शोधामध्ये. आणि तो लेख वाचल्यानंतर मी तो लेख श्रीकांत परांजपे सरांना दाखवला. पुणे, आपले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे जे राज्यशास्त्र विभागात दीर्घकाळ त्यांनी अध्यापन केलं आणि आपल्याला पत्रकारितेत पण शिकवलेलं आहे. त्यांना तो लेख आवडला होता आणि ते असं म्हणाले की ह्या लेखापुरतं मर्यादित राहू नको, याचा काही मोठा प्रोजेक्ट होऊ शकतं का बघ. तसाच हा लेख ज्येष्ठ संपादक प्रशांत दीक्षित यांनीही वाचला आणि त्यांनी याच्यावरून मला सुचवलं की तुम्ही हे पुस्तक करू शकता याच्यावर. मग त्याच्यानंतर मग या लेखाच्या निमित्तानं सुरू झालेला हा प्रवास. मग मी परत ती पुस्तकं अतिशय जाणीवपूर्वक बारकाईने वाचून मग आपल्याला नेमकी काय मांडणी करायची आहे या पद्धतीनं एक रचना करून हे मी पुस्तक सिद्ध केलं. आणि याच्यात ज्या उपशीर्षक आहे त्या उपशीर्षक सांगण्याचं, विस्ताराने सांगण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे की पाकिस्तान हा जो आहे तो एकीकडं इस्लाम ही त्याची आयडेंटिटी आहे, पण तो इस्लामी चेहरा हा सौम्य जसं इंडोनेशिया किंवा मलेशिया यांच्याकडं आहे तसा असावा की तो एकदम कट्टरपंथीय, वहाबी, मूलतत्ववादी अशा प्रकारचा असावा. याच्याबद्दलचं डिबेट तिथं सतत होत असतं. त्यामुळे तो एक पेच आहे. आणि दुसरा की केवळ इस्लाम ही ओळख करूनही पाकिस्तानला भागत नाही, तर ते स्वतःला कायम भारताच्या संदर्भात पाहत असतात. त्यामुळं आणि भारत हा आपलं अस्तित्व कधीतरी मिटवेल अशी भीती तिथं पहिल्या दिवसापासून घालण्यात आलेली आहे आणि आज ती 77-78 वर्षानंतरही कायम आहे. आणि त्यामुळं तो इस्लाम
भारतचा चेहरा आणि भारत विरोध या दोन चौकटीत तो स्वतःचं स्थान पक्कं करतो. आणि असं जेव्हा तुम्ही ते पक्कं करायला बघतो ना, त्यावेळेला त्याच्याबद्दल त्याच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि ते प्रश्न कसे निर्माण होत गेले आणि त्याला तो कसं उत्तरं देताना तो अडकत गेला, याचा हा सगळा प्रवास याच्यात आहे. बरोबर. आता तुम्ही ज्यांचं नाव मेन्शन केलं परांजपे सरांचं, हो, तर त्यांनी खूप छान याच्यात प्रस्तावना दिलेली आहे. आणि फक्त एक ओळ मी त्याची वाचून दाखवतो, ज्यातनं वाचकांना आपल्या कळेल की हे नेमकं काय सांगतं पुस्तक. श्रीधर लोणी यांचे हे अभ्यासपूर्ण पुस्तक पाकिस्तानचा इतिहास, संस्कृती, राजव्यवस्था, राजकारण, अर्थव्यवस्था, सामाजिक बांधणी या सर्व बाबी समजण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आता या ज्या सगळ्या बाबी आहेत, संस्कृती आहे, तिथला इतिहास आहे, राजकारण आहे, प्रशासन आहे, ओव्हरऑल सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी एकमेकात गुंतल्या गेलेल्या आहेत. फक्त ते कुठल्याही देशाच्या बाबतीत असतं. पण पाकिस्तानमध्ये हे जे सगळ्या गोष्टीत ना, त्याचं एक स्वतंत्र वैशिष्ट्य आहे. आणि ते मला वाटतं तुम्ही इथे स्वतंत्र प्रकरणांमधून त्याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे. एक महत्त्वाचा धागा असा कुठला आहे की जो पाकिस्तानला खरं तर डेव्हलप करता आला असता. एक कुठली तरी अशी गोष्ट असते जी त्यांना करताच आली नाही, कारण असं म्हटलं जातं की पाकिस्तानात मध्यमवर्ग नाही आहे. एक उदाहरण म्हणून मी दिलं तर त्या संदर्भात थोडंसं सांगतो मी. आता मुद्दा काय झाला की जेव्हा आपली स्वातंत्र्य चळवळ चालू होती त्यावेळेला मुस्लिम हे एक वेगळे राष्ट्र आहेत, म्हणजे हिंदू आणि मुस्लिम हे दोघंही वेगळे राष्ट्र आहेत, अशी एक सैद्धांतिक मांडणी जिनांनी केली. आणि त्यांनी पाकिस्तान चळवळचं एक नेतृत्व केलं आणि नंतर त्यांनी ते सिद्धही केलं आणि पाकिस्तान मिळवला. त्यावेळेला ना की पाकिस्तान अशी काही संकल्पना नव्हती. पाकिस्तान हे नाव मुळात आलं 1935 चौधरी रेहमत अली नावाचे एक विद्यार्थी होते जे त्यावेळेला इंग्लंडमध्ये शिकत होते. तर त्यावेळेला त्यांनी पाक या उर्दू शब्दाचा अर्थ होतो पवित्र, पवित्र स्थान असा एक. आणि दुसरं की ते एक संक्षिप्त रूप आहे. पंजाब, अफगाणिया म्हणजे वायव्य सरहद्द प्रांत किंवा आत्ताचा खैबर पख्तूनख्वा प्रांत, के म्हणजे काश्मीर, आय म्हणजे सिंध आणि स्थान जो आहे तो बलुचिस्तानचा आहे. तर या दोन्हीच्या याच्याने त्यांनी ते नाव आणलं आणि ते 1940 स्वीकारलं गेलं. 1940 पाकिस्तानचा ठराव मांडला गेला आणि ते नाव आलं. तर पाकिस्तान कशासाठी, तर भारतातील ब्रिटिश कालखंडातील किंवा ब्रिटिश हिंदुस्थान जो होता, ब्रिटिश इंडिया, त्यातील मुस्लिमांचं एक स्वतःचं देश म्हणजे पाकिस्तान अशी एक ढोबळ कल्पना होती. तिला एक निश्चित असं भूगोल हे 1930 आधी मोहम्मद इक्बाल यांनी आणि मग 1940 पाकिस्तानच्या ठरावातून मांडण्यात आलं होतं की भारताच्या पूर्वेला आणि पश्चिमेला, नेमकं सांगायचं झालं तर वायव्येला आणि पूर्वेला मुस्लिमांचा एक स्वतंत्र देश होऊ शकतो आणि तो पाकिस्तान असेल. 1930 जो ठराव मांडला त्यावेळेला पाकिस्तान हे नाव नव्हतं. 40 साली ते आलं आणि एक देश आपण करायचं ठरवलं. परंतु हा देश कसा असेल, त्याची फाउंडिंग प्रिन्सिपल्स काय असतील आणि धर्माच्या नावाखाली जरी निर्माण झाला तरी तो चालवायचा कसा, याच्याबद्दलचा फारसा विचार त्यावेळच्या मुस्लिम लीगच्या नेत्यांनी केलेला नव्हता. म्हणजे याच्यात मी उल्लेख केलेला एक निकोलस बेवर्ली नावाचे ब्रिटिश लेखक, पत्रकार, इतिहासकार, नाटककार होते. त्यांनी 40च्या दशकाच्या सुरुवातीला भारताचा दौरा केला होता आणि कारण त्यावेळेला एक स्वातंत्र्याची चळवळ अंतिम टप्प्यात पोहोचलेली होती. भारताला स्वातंत्र्य द्यावं की न द्यावं याबद्दल चर्चा होत होती. तर भारत स्वातंत्र्यासाठी सिद्ध आहे की नाही हे त्याने स्वतंत्रपणे तपासण्यासाठी त्यावेळेला ते भारतात आले. भारतातील लोकांना भेटले, वेगवेगळ्या नेत्यांना भेटले आणि त्यावर आधारित त्याने एक व्हर्डिक्ट ऑन इंडिया नावाचं पुस्तक त्यावेळेला लिहिलं होतं. तर त्याच्यात ते जिनांना भेटले त्यावेळेला त्यांनी जो किस्सा लिहिलेला आहे त्याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की जिनांचं प्रिपेअर्डनेस जे आहे ते कसं नव्हतं. तर त्यांनी ही
मांडणी केली की मुस्लिम हे स्वतंत्र राष्ट्र आहेत आणि त्यांना पाकिस्तान हवा. हे ठीक आहे की मुस्लिम ही एक केस होऊ शकते, परंतु एकदा जर तुम्हाला तुमचा देश मिळाला तर तो तुम्ही कसं चालवणार आहात, त्याची घटना काय असणार आहे, तुमचे आर्थिक स्रोत काय असतील, असे अनेक प्रश्न बेवर्ली यांनी विचारले. आणि ते म्हणाले की काही ब्ल्यूप्रिंट आहे का. तर त्यावेळेला जिना चिडले होते आणि ते म्हणाले की असं काही नसतं, एकदा देश आला की आपोआप त्याला वळण लागेल. आणि तर ते म्हणाले पाकिस्तानचं तुमचं फाउंडिंग प्रिन्सिपल काय आहे. तर त्याला त्यांनी उत्तर असं दिलं होतं की द मुस्लिम्स आर अ नेशन, म्हणजे मुसलमान हे एक वेगळे राष्ट्र आहे, या 5 शब्दांमध्ये. तर ते बघितल्यावर त्यांनी एक टिप्पणी केलेली आहे बेवर्लीनी. ती टिप्पणी अशी आहे की काँग्रेस हा जो त्यावेळेचा होता त्याच्यात गांधीजी शीर्षस्थानी होते. ते म्हणाले की गांधीजी गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी नेहरू आहेत, नेहरू गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी पटेल आहेत, पटेल गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी राजाजी आहेत, राजाजी गेले तर त्यांची जागा घेण्यासाठी मौलाना अबुल कलाम आझाद आहेत. परंतु मुस्लिम लीगमध्ये जर जिना गेले तर काय असा प्रश्न पडतो, कारण त्यांची जागा घेण्यासाठी कोणी नाही आहे. तर इन अ वे एका अर्थाने ते केवळ मुस्लिम लीगच्या बद्दलची तर टिप्पणी होतीच, परंतु भविष्यात पाकिस्तान झाल्यानंतर काय होईल याचंही एक काय म्हणूयात की सूचन होतं ते. कारण तसंच झालं की पाकिस्तानच्या निर्मितीनंतर जेमतेम 1.25 वर्षाच्या कालावधीत जिनांचं देहावसान झालं आणि पाकिस्तान निर्णायकी झाला. आणि तो जो पाकिस्तान बनला होता त्या पाकिस्तानला मी कोणत्याही व्यवस्था विकसित केल्या नव्हत्या. आपल्याकडे एक लक्षात घ्या की काँग्रेसची स्थापना 1885ची आहे आणि 1885पासून काँग्रेसमध्ये एक नेते तयार करण्याची, नेते होण्याची एक परंपरा निर्माण केली. आणि आपला देश स्वतंत्र झाल्यावर तो कसा चालवावा याची मांडणी, याची दृष्टी त्यावेळच्या काँग्रेसच्या नेत्यांनी वेळोवेळी दाखवली होती. 1927 साली मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली नेहरू रिपोर्ट आला होता आणि त्याच्यात त्यांनी मांडणी केली होती की उद्या हा देश स्वतंत्र झाला तर तो अशा पद्धतीने चालेल, अशा प्रकारचा अहवाल त्यांनी केला होता. आणि एक प्रकारे आपल्याकडे राज्यसंस्था विकसित झाल्या होत्या. तशी राज्यसंस्था पाकिस्तानात दुर्दैवाने विकसित झाली नाही. पाकिस्तान झाल्यानंतर म्हणजे तो मुस्लिमांसाठी वेगळा राष्ट्र हवं ही संकल्पना मान्य केल्यानंतरही भारतातले सगळे मुसलमान तिथं जाणार आणि पाकिस्तानमध्ये सगळे हिंदू इथं येणार याच्याबद्दल जिनांना काही क्लॅरिटी नव्हती. आणि त्यामुळं एकदा देश तयार झाल्यावर, पाकिस्तान निर्माण झाल्यावर आपल्याला माहिती आहे की या गेल्या शतकातलं भारतीय उपखंडातलं सगळ्यात मोठी जी जीवितहानी झाली ती फाळणीच्या वेळी झाली आणि दंगलीमध्ये लाखो लोक गेले आणि याची कसल्याही प्रकारची कल्पना जिनांनी केलेली नव्हती. जिनाचा उल्लेख केलात म्हणून फक्त एक प्रश्नामध्ये विचारतो. असं म्हणतात की जिना खूप तसे आधुनिक विचाराचे वगैरे होते. हो. मग ते अशा धार्मिक आधारावरती देशाची मागणी करत नाहीत, प्रतिगामी कसे काय झाले असते? जिना सुरुवातीला राष्ट्रीय विचारांचे होते. ते काँग्रेसमध्ये होते. गोपाळकृष्ण गोखले हे त्यांचे आदर्श होते. आपल्या इकडं त्यावेळेला काय झालं की खुद्द ब्रिटिशांनी मुस्लिमांना वेगळ्या पद्धतीनं ट्रीट करायला सुरुवात केली होती. 1905 साली जेव्हा मुस्लिम लीगची स्थापना झाली ढाक्याच्या नवाबाच्या नेतृत्वाखाली, त्यावेळेला जे व्हाईसराय होते त्यांनी त्याला पुढावा दिला होता. नंतर मोर्ले मिंटो रिफॉर्म आला 1909मध्ये. त्यावेळेला मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची संकल्पना आली आणि मुस्लिम पुढाऱ्यांचं म्हणणं असं होतं की भारतात आमची लोकसंख्या जरी 30% असली तरी आम्हाला सत्तेत 50% वाटा हवा. त्याला ते एक डॉक्ट्रिन ऑफ पॅरिटी असं म्हणायचे, एक समानतेचा हे. तर जिना त्यावेळेला याच्यापासून दूर होते. परंतु जसं जसं एक मुस्लिम लीगचा विस्तार होत गेला आणि मुस्लिम लीगमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण होत होती आणि नेमकं त्याच काळात काँग्रेसमध्ये गांधीजींच्या नेतृत्वाचा उदय झाला. ते दक्षिण आफ्रिकेतून आले आणि टिळक युगाचा अस्त झाला 20 सालानंतर टिळकांच्या गेल्यानंतर आणि काँग्रेसमध्ये गांधी युग सुरू झालं आणि जिनांना अनकम्फर्टेबल वाटायला लागलं आणि मग ते काँग्रेस सोडून मुस्लिम लीगमध्ये गेले आणि
एकदा मुस्लिम लीगमध्ये गेल्यानंतर त्यांचा दृष्टिकोन एवढाच होता की जास्तीत जास्त मुस्लिमांच्या हितासाठीचं पदरात पाडून घ्यायचं ब्रिटिशांकडून. परंतु जेव्हा तुम्ही हे प्रक्रिया सुरू करताना तर या प्रक्रियेला अंत नसतो आणि मग ते पदरात जास्तीत पाडून घेण्याच्या नादात एक वेगळा देश इथपर्यंत ती संकल्पना आली. आणि 1900 साधारणतः 27 नंतर जिना हे इंग्लंडला गेले होते. ते तिथंच होते. 35चा कायदा आल्यानंतर 1935चा भारत सरकारचा कायदा आला ब्रिटिशांच्या काळात आणि त्याच्यानंतर निवडणुका होणार होत्या. तर त्या निवडणुकांसाठी मुस्लिम लीगच्या नेत्यांनी जिनांना भारतात बोलवलं आणि त्या निवडणुकीत मुस्लिम लीगला फारसं यश मिळालं नाही संयुक्त प्रांतात, म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशमध्ये. जिथं पाकिस्तान आहे म्हणजे पंजाब, सिंध, वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तान आणि पूर्व बंगाल म्हणजे जिथं आता बांगलादेश आहे, तिथं मुस्लिम डॉमिनेशन फार पूर्वीपासून होतं आणि तिथं पाकिस्तान होवो किंवा न होवो मुस्लिमांचीच सत्ता राहणार होती. तर उत्तर प्रदेशमध्ये मात्र त्यांना अपयश आल्यावर मग मात्र जिनांनी आपला साहेबी पोशाख सोडला. त्यांनी ती शेरवानी पोशाख चढवला, ती कॅप चढवली आणि मग ते कट्टरपंथी होत गेले. कारण का? डॉक्ट्रिन ऑफ पॅरिटी. आणि मग मला आता काँग्रेसच्या नेत्यांच्याही मी वरचढ होईन आणि मला जे हवं आहे ते मिळवून दाखवेन. याच्यात एका राष्ट्रीय विचाराच्या नेत्याचा प्रवास अशा पद्धतीनं तो कट्टरपंथाकडे गेला आणि पाकिस्तानची निर्मितीला ते फार मोठे किंबहुना त्यांनी जर रेटा लावला नसता तर पाकिस्तान होऊ शकलं नसतं. म्हणजे तो मोमेंटम त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर बिल्ड केला. तुम्ही मगाशी जो म्हणाला की त्याला सक्सेशन प्लॅन त्यांच्याकडे नव्हतं पाकिस्तानकडे, त्यांच्या लिडरशिपचा, आणि ते एक मोठं अपयश त्यांचं आतापर्यंतच्या प्रवासात आहे. मग हे पाकिस्तानची धुरा लष्कराकडे गेली, त्याचं कारण तेच आहे. हो, काय आहे की जेव्हा स्वातंत्र्य मिळालं ना, म्हणजे पाकिस्तानची राजधानी कोणती असावी याच्यावरही फार चर्चा झाली नव्हती. तर जिनांचा आग्रह काय होता की कराचीला राजधानी करा. का? तर ते बंदराचं शहर होतं हे खरं आहे आणि त्यात जिनांना कराचीबद्दल सॉफ्ट कॉर्नर होतं, याचं कारण तिथं त्यांचा जन्म झाला होता. पण ब्रिटिश असं सुचवत होते की लाहोरला तुम्ही राजधानी करा, ते जास्त चांगलं ठिकाण असेल. पण जिनांनी ते मानलं नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळात तिथं त्यांच्याकडं कार्यालयं नव्हती, तर तंबू ठोकून त्यांनी कार्यालय सुरू केली आणि याच्यासाठी त्यांनी लष्कराची मदत मागितली. म्हणजे पाकिस्तानमध्ये अगदी सुरुवातीपासून लष्कराची मदत अशा प्रकारे मागण्यास सुरुवात झाली होती. कारण द ओनली इन्स्टिट्यूशन विच वॉज इन फुल फॉर्म वॉज द आर्मी. लष्कर हे एकमेव संस्था अशी होती की जी पूर्णपणे तैनात होती. बाकी राज्यसंस्था मी मगाशी म्हटलं तशा विकसित झालेल्या नव्हत्या. मुस्लिम लीग हा पक्ष जरी असला तरी पाकिस्तान हा एकमेव त्यांच्या अजेंडाचा विषय होता. बाकी घटना वगैरेच्या बद्दल त्यांनी कधी विचारणा फारसं हे केलेलं नव्हतं. आणि लष्कराच्या बाबतीत पण असं आहे की 1857च्या उठावात पंजाबी मुस्लिमांचा सहभाग नव्हता. त्यामुळं त्या उठावापासून धडे घेत ब्रिटिशांनी त्यावेळच्या भारतीय लष्करात पंजाबी मुसलमानांचा खूप मोठ्या प्रमाणावर भरती केली. त्यामुळं फाळणीनंतर सगळे वाटे झाले देशात, तर पाकिस्तानच्या वाटेला एकूण लोकसंख्येच्या 25% लोकसंख्या तेवढाच भूभाग आला. 35% आर्मी गेली. म्हणजे ती लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त होती. त्यांच्यामध्ये भारत विरोधाची भावनाही अधिक जोरकस होती आणि पहिल्या दिवसापासून तिथल्या राज्य व्यवस्थेने, राज्यकर्त्यांनी लष्कराची मदत घेतली आणि त्यामुळं मग ती पाकिस्तानचं रक्षण करायचं असेल, पाकिस्तान हा नुसता देश नाही आहे तर ती एक संकल्पना आहे, कारण तो एक संकल्पनात्मक असा देश तयार झालेला आहे. तर या संकल्पनेचे खरे पालक आपणच आहोत अशी भूमिका लष्कराने पहिल्या दिवसापासून तिथं घेतली आणि त्या लष्करावरती पंजाब्यांचं वर्चस्व जास्त आहे आणि त्यामुळे मग ते लष्कर तिथं सबळ होत गेलं. आणि तुम्ही बघा, भारत स्वतंत्र झाला, राज्यघटनाचा अमृत महोत्सव आपण नुकताच साजरा केला, 52 साली निवडणुका झाल्या आणि आपल्या इकडचं सरकार देश सुरळीत व्हायला लागला. पाकिस्तानमध्ये 47 साली देश निर्माण झाल्यानंतर पुढच्या वर्षात जिनांचं निधन झालं.
त्याच्यानंतर घटना कशी असावी आणि कोणती असावी याच्याबद्दल बरंच चर्चित चळवळ होऊन ते पहिली घटना त्यांच्या अस्तित्वात यायला 1956 साल उजाडलं. त्या दरम्यानच्या काळात त्यांच्या एका पंतप्रधानाचा खून झाला, एक मुलकी सरकार उलथवून टाकण्याचा लष्कराचा प्रयत्न पण अपयशी झाला. आणि पहिली घटना 56 साली अस्तित्वात आल्यानंतर काही महिन्यांमध्येच अयूब खान यांनी लष्करी बंड केलं आणि ते सरकार उलथवलं आणि पहिला मार्शल लॉ, लष्करी राजवट सुरू केली. आणि तेव्हापासून पाकिस्तानवर म्हणजे एक लष्कराची जी पकड आहे ती अतिशय मजबूत आहे. आणि तिथं पाकिस्तानमध्ये एक ग्राफिटी आहे की तिथं 3 Aला फार महत्त्व आहे. एक अल्ला, दुसरा आर्मी आणि तिसरी अमेरिका. अमेरिकेचा आता तुम्ही उल्लेख केलात, हे अल्ला समजू शकतो, आर्मी समजू. हो. अमेरिका का? अमेरिका याच्यासाठी ना की पाकिस्तान जो बनला ना तो तुम्ही या त्यावेळच्या भारताच्या सीमावर्ती भागात बनलेला आहे. भारताच्या वायव्य सीमेला आणि भारताच्या पूर्व सीमेला. वायव्य सीमा जिथं आज पाकिस्तान आहे ती फार महत्त्वाची होती, कारण दुसरं महायुद्ध, भारत स्वतंत्र होता दुसरं महायुद्ध संपलेलं होतं आणि जग जे आहे भांडवलवादी देश आणि साम्यवादी देश, कम्युनिस्ट देश यांच्यात विभागलं गेलेलं होतं आणि शीतयुद्ध सुरू झालेलं होतं. आणि तुम्ही बघा आज जे मध्य आशियाई देश आहेत म्हणजे उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान, हे सगळे देश आहेत ते सोव्हिएत साम्राज्यांनी आपल्या ताब्यात घेतलेले होते. आणि ते ताब्यात घेत घेत ते अफगाणिस्तानाच्या सीमेवर येऊन थांबलेले होते. जर अफगाणिस्तानवर सोव्हिएतचं वर्चस्व निर्माण झालं तर मग ते खाली पश्चिम आशियात पण सरकतील आणि किंवा एकूणच सोव्हिएतची ताकद वाढेल. त्यामुळं सोव्हिएतला रोखण्यासाठी सीमावर्ती भारतामध्ये कोणीतरी एक असावा की जो सोव्हिएतला रोखेल. आणि त्यावेळेला आपले पंडित नेहरूंचा कल समाजवादी विचाराकडे होता आणि ते कोणत्याही तंबूत सहजपणे जाणारे नेते नव्हते. त्यामुळे नेहरूंच्या नेतृत्वाखालील भारत हा आपल्याला काही मदत करणार नाही, या बाबतीत पूरक भूमिका घेऊ शकणार नाही असं अमेरिकेला वाटलं. आणि मग त्यांनी पाकिस्तानला एक होण्याला आपलीही संमती दिली होती. ब्रिटिशांनाही ते सोयीचं वाटत होतं म्हणून पाकिस्तान झाला. आणि हा जो पाकिस्तानचा भूगोल आहे, जिओ पॉलिटिक्स, तर हा भूगोल हेच आपले एक सामर्थ्य आहे याची जाणीव जिनांसह सर्व पाकिस्तानी नेत्यांना होती. आणि ते सहजपणे अमेरिकेला ते म्हणतच होते की सोव्हिएतला रोखण्यासाठी तुम्हाला आमचीच मदत घ्यावी लागणार आहे आणि आम्ही ते देऊ, पण त्याच्या बदल्यात तुम्ही आम्हाला निधी द्यायला पाहिजे आणि आम्हाला सर्वतोपरी शस्त्रास्त्रांचा पुरवठा करायला हवा. आणि अशा रीतीने अमेरिका आणि पाकिस्तान यांचं जे एक नेक्सस आहे ते विकसित होत गेलं. आणि पुढं 1979 जेव्हा सोव्हिएतने अफगाणिस्तानवर खरंच हल्ला केला आणि फौजा घुसवल्या, त्यावेळेला त्या अफगाणिस्तानच्या मध्ये घुसलेल्या सोव्हिएतच्या विरोधात लढण्यासाठी पाकिस्तानची भूमिका फार कळीची होती. आणि ती भूमिका निभावण्यासाठी अर्थातच पाकिस्तानने खूप मोठ्या प्रमाणावर अमेरिकेकडनं डॉलरचा निधी घेतला. आणि मग त्यावेळेला अफगाणिस्तानात लढण्यासाठी अरब जगतातून आणि जगभरातल्या इतर याच्यातून जे आले ते आणि अफगाणिस्तानात सोव्हिएतच्या विरोधात जे लढले ते मुजाहिदीन, या सगळ्यांनी जवळजवळ एक दशक भर तो लढा दिला. आणि नंतर मग आपल्याला माहिती आहे सोव्हिएतनी माघार घेतली. पण त्याचा एक मोठा परिणाम पाकिस्तानला असा बघावा लागला की मोठ्या प्रमाणावर अफगाण निर्वासित पाकिस्तानात आले. त्यांचा पेशावर असेल, बलुचिस्तानमध्ये क्वेट्टा असेल किंवा आता पठाण लोकांचं सर्वात मोठं शहर जर जगात कोणतं असेल तर ते कराची आहे. पठाणांची लोकसंख्या सर्वाधिक तिथं आहे. तर तो ताण त्यांना मिळायला लागला. पण पाकिस्तानला आपण एक काहीतरी भूमिका बजावली आणि त्याच्या बदल्यात निधी मिळाला. आणि या सगळ्या याच्यात त्यांनी आपला देश उभारण्यासाठी मात्र तसा प्रयत्न केलेला नव्हता. आणि सगळं जे डायमेन्शन होतं ते मिलिटरी डायमेन्शन होतं. जर सोव्हिएतमधून आपण अफगाणिस्तानला हुसकावून लावू शकतो तर तशाच पद्धतीने काश्मीरमधून भारताला आपण हुसकावून लावू असं त्यांना वाटलं. आणि जे अफगाणिस्तानातलं जे मॉडेल होतं दहशतवादी घुसवणं म्हणजे मुजाहिदीनांना प्रशिक्षण देऊन तिकडं लढायला पाठवण्याचं, तेच त्यांनी केलं. आणि जे सोव्हिएतमधून आता लढाच संपला तिथला अफगाणिस्तानातला,
त्यामुळं मग ते सगळ्या मुजाहिदींना त्यांनी काश्मीरमध्ये घुसवण्यास सुरुवात केली. तालिबानचं मला वाटतं उदय तिथूनच झालं. तालिबान नंतर मग 90च्या दशकात तिथं जे झालं ते झालंच. आणि आपल्याकडे तुम्ही बघत असाल तर काश्मीरमध्ये 1988-89 पासून एक मोठ्या प्रमाणावर दहशतवादाची समस्या तीव्र होत गेली. तर ते इथं असं आहे. आणि हे जे त्यांनी केलं त्याला छुपं युद्ध म्हणतात. कारण का तर त्याच्या आधी 47-48 आणि मग 1965 या दोन्ही युद्धात पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर पराभव पत्करावा लागला होता. आणि त्यांना असं वाटलं होतं की आपण काश्मीरच्या मुद्द्यावरून भारताला सहज हरवू. ते त्यांना कधीच जमलं नाही. म्हणून मग त्यांनी एक थीम घेतली, एक ब्लिडिंग इंडिया बाय 1000 कट्स, म्हणजे भारताला रक्तबंबाळ करायचं. आणि त्या धोरणाचा एक भाग म्हणजे काश्मीरमध्ये दहशतवादी घुसवण्याचं होतं. पण या सगळ्याच्यात काय झालं, तालिबानची निर्मिती झाली, दहशतवाद्यांना त्यांनी मदत केली, त्यांचं पालनपोषण केलं. आणि हिलरी क्लिंटन एकदा असं म्हणाल्या होत्या, त्या अमेरिकेच्या उपाध्यक्ष होत्या त्यावेळेला, अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री होत्या त्यावेळेला, की जर तुम्ही साप पाळणार असाल तर तो साप दरवेळेला शेजाऱ्यालाच चावेल असं नाही, कधीतरी तो तुम्हालाही चावतो. तर नेमकं तसंच झालं. आणि तुम्ही बघत असाल तर पाकिस्तानमध्ये आज सर्वाधिक दहशतवादी हल्ले पाकिस्तानात होतात. ते पाकिस्तानमधूनच तयार झालेले एक्स्ट्रीमिस्ट घटक आहेत. आणि तो एकीकडं देशाची निर्मितीपासून इस्लामचा कट्टरपंथी इस्लामचा स्वीकार, दहशतवाद, अफगाणिस्तानच्या निमित्तानं जिहाद आणि दहशतवाद्यांचं पालनपोषण, आणि भारतद्वेषाने पछाडलेला असल्यामुळं काश्मीरच्या मुद्द्यावरून सतत भारताबरोबर लष्करी तणाव. आणि या सगळ्याच्या याच्यात बेसिक्स जे आहेत की उद्योग उभा करावीत आणि त्याच्याद्वारे आर्थिक विकास घडावा, याच्याकडं मात्र दुर्लक्ष. आणि याच्यातून मग पाकिस्तान एक अंतर्गत अशा त्या याच्यात जाळ्यात अडकत गेला. आणि तिथे मध्यमवर्ग नसण्याचा ज्याचा आपण मगाशी उल्लेख केला त्याचं कारण हेच असं. मी ते मध्यमवर्गाचा एक मुद्दा माझ्याकडनं निसटून गेला. पाकिस्तानची मागणी कोणाकडून झाली होती? पाकिस्तानची मागणी ही प्रामुख्याने अशरफ लोकांकडून झाली होती, की जे खूप धार्मिक सत्ता असेल, राज्यसत्ता असेल, यांचे अधिकार ज्यांच्याकडे आहेत ते, आणि जे फारच उच्च शिक्षित आहेत किंवा जमीनदार आहेत किंवा आर्मीमध्ये आहेत, त्यांना पाकिस्तान हवा होता. कारण आपल्याला राज्य करायला काहीतरी हवं. कारण उद्या ब्रिटिश निघून गेले आणि भारतात सत्ता आली तर ते प्रामुख्याने हिंदू डॉमिनंट भारत असेल आणि तो आपल्याला कोणत्याही प्रकारची सत्ता उभोगी देणार नाही, अशी एक त्यांनी एक भीती तयार करून घेतली. आणि हा वर्ग प्रामुख्याने पाकिस्तानशी लढला. आणि पाकिस्तान मिळाल्यावर त्यांनी त्यांचे आर्थिक हितसंबंध इतके बळकट केले. कसं असतं, मध्यम वर्ग तयार होत असतो. म्हणजे तुम्ही राज्यसंस्था विकसित केल्या, प्रशासन संस्था विकसित केली, उद्योग उभे केले तर नोकरदार वर्ग तयार होतो. आणि नोकरदार वर्ग तयार झाला की मध्यम वर्ग तयार होतो. आणि हा मध्यम वर्ग समाजाचा कणा असतो. पण पाकिस्तानात ही प्रक्रिया वेगाने आणि फार मोठ्या प्रमाणावर झाली नाही. त्यामुळं तिथं एकतर खूप गरीब लोक आहेत, नाहीतर खूप श्रीमंत लोक आहेत. या पुस्तकात एक उच्चभ्रूंच्या देशा नावाचं एक प्रकरण आहे की ज्याच्यात पाकिस्तानातले उच्चभ्रू कसे वागतात आणि त्याच्यावर अनेक अभ्यास झालेले आहेत. रोशिता आर्मितेज नावाच्या अभ्यासक आहेत. त्यांनी या पाकिस्तानी एलिटांवर एक स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे. आणि लष्कर, राजकीय नेते आणि उद्योग हे सगळे श्रीमंत लोक यांचं हितसंबंध कसे आहेत. आणि खुद्द लष्कर हा पण तिथं एक मोठी उद्योग असल्यासारखं आहे. आणि त्यांची मिली बस जे आहे, ज्याला हे आयेशा सिद्दीका म्हणतात तो, तर त्यांनी तिथं खतं निर्माण करण्यापासून टेक्स्टाईलपर्यंत आणि पेट्रोल पंप चालवण्यापासून रिअल इस्टेटपर्यंत हे सगळं उद्योग तिथलं आर्मी करतं. आणि हे सगळं तिथं जे आहे याच्यामुळं काय झालं की मध्यम वर्ग तुलनेने कमी आहे. आणि मध्यम वर्ग कमी असल्यामुळं ना, याचं कारण असंही आहे की शिक्षणाचं प्रमाण पण तुलनेने कमी आहे. तिथं आजही साक्षरतेचं प्रमाण 60-65% घरात आहे. महिला साक्षरतेचं प्रमाण तर त्याच्याहूनही कमी आहे. आणि शाळा प्रामुख्याने मदरस्यांमार्फत दिल्या जात असल्यामुळं ना, आधुनिक शिक्षणाचा पण तितकासा स्पर्श झाला नाही. आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून आताच्या जे पाकिस्तानचं दर्शन घडतं ते प्रामुख्याने कराची, लाहोर, इस्लामाबाद या शहरी भागातलं दिसतं. तिथला जो निमशहरी आणि ग्रामीण भाग आहे तिथं मोठ्या प्रमाणावर धार्मिक पगडा आणि मूलतत्ववाद, कारण का तर त्यांना तशाच पद्धतीनं खोट्या इतिहासाद्वारे घडवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे की गरीब आणखीन गरीब होत आहेत, श्रीमंतांची मात्र श्रीमंती वाढतच चाललेली आहे आणि देश मात्र एका अर्थाने भिकेला लागलेला आहे.
अतिशय खूप छान तुम्ही आता सांगितलं. जाता जाता दोनच प्रश्न आहेत. एक म्हणजे काश्मीर समजा जर नसतं त्यांच्या आयुष्यात तर पाकिस्तान पुढे गेलं असता का? म्हणजे एवढं ऑब्सेशन जे आहे काश्मीरबद्दल ते फक्त भारत द्वेषातनं आलंय का आणखी काही त्याला कारण आहे? आणि समजा जर तो जर वादच नसता किंवा तो जर भाग नसता त्यांच्या आयुष्यात तर पाकिस्तान पुढे गेलं असतं का? थोडंसं हायपोथेटिकल आहे, पण मी तुम्हाला एक सांगतो की पाकिस्तानमधला के जो आहे तो काश्मीरचा आहे. हो. हां, आणि जिनांनी त्याला जगलर व्हेन असं म्हटलं होतं, म्हणजे आमची हे दुखरी नस आहे. आणि त्यांचं म्हणणंच असं होतं की काश्मीर जर भारतात राहणार असेल तर फाळणी ज्या तत्वावर झाली त्या तत्वालाच मुठं माती दिल्यासारखी आहे. त्यामुळं ते काश्मीरबद्दल कमालीचे ऑब्सेसिव्ह आहेत, कारण त्यांना पाकिस्तान हा भारतीय उपखंडातील मुस्लिमांचा देश आहे आणि याचा व्यत्यास काय आहे म्हणजे भारत हा भारतीय उपखंडातील हिंदूंचा देश आहे. त्याला आणि या त्यांच्या मूळ विधानाला छेद देणारा मुद्दा काश्मीरमध्ये. काश्मीर भारतात असल्यामुळं भारत हा अदरवाईज पण एक मिश्र संस्कृतीचा देश आहे. आजही भारतात मुस्लिमांची संख्या जी आहे ती आता नेमका आकडा आपल्याला सांगता येणार नाही, नवीन जनगणना झालेली नसल्यामुळं, पण 17 ते 20 कोटीच्या आसपास ती संख्या असू शकेल. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुस्लिम देश असलेला भारत एक सेक्युलर इमेज घेऊन वावरतो आहे आणि ती इमेज वावरणं म्हणजे आपण वेगळं जे झालेलं आहोत मुस्लिम आयडेंटिटी घेऊन त्याला छेद देण्यासारखं वाटतं त्यांना. आणि त्यामुळं ते काश्मीरबद्दल कमालीचे आक्रमक होतात एक. आणि जर तो नसता मुद्दा तर खरं तर ना भारतद्वेष तरी कुठून आला? जिनांना असं वाटलं होतं की पाकिस्तान वेगळा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अमेरिका आणि कॅनडा यांच्यासारखे असतील. म्हणजे अमेरिकेत तर असं आहे त्या सीमावर्ती भागात लोक सहज इकडून तिकडं जातात, कामासाठी जातात, याच्यासाठी जातात, तसं ते असेल असं त्यांनी जाहीर बोलून दाखवलं होतं. आणि कुलदीप नय्यर ज्येष्ठ पत्रकार यांनी त्यांच्या पुस्तकात एक आठवण लिहिलेली आहे आत्मचरित्रामध्ये की लाहोरच्या लॉ कॉलेजमध्ये ते ज्या वेळेला शिकत होते त्यावेळेला जिनांचा एक भाषण होतं. ते भाषण ते ऐकायला गेलेले होते. तर तिथं त्यांना प्रश्न विचारलेला होता आणि तो प्रश्न असा होता एक की उद्या चीननी समजा भारतावर हल्ला केला तर पाकिस्तान भारताच्या मदतीला येईल का? तर त्याला जिनांचं उत्तर होतं सकारात्मक. ते म्हणाले की चीननी जर भारतावर हल्ला केला तर आम्ही आमच्या भारताच्या मदतीसाठी नक्की येऊ, कारण आम्ही दोघंही शेवटी एकच आहोत. अशी त्यांची एक विचारसरणी एक होती. पण काय झालं की काश्मीरचा जो मुद्दा झाला, पाकिस्तानला असं वाटलं की पाकिस्तान निर्माण झाल्यानंतर तो भारताला नकोच आहे. त्यावेळेला काही भाषणं म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान क्लेमेंट ॲटली यांनी जे भाषण केलेलं होतं त्यांच्या संसदेत ब्रिटनच्या, त्याच्यात ते असं म्हणालेले होते की उद्या भारत आणि पाकिस्तान एकही होतील. काही भारतातले नेते पण तसं म्हणत होते की पाकिस्तान टिकणार नाही आहे. तर त्याचा पाकिस्तानने अर्थ असा घेतला की भारत आपल्याला टिकू देणार नाही. त्यामुळं जे भारताला विरोध करताना जे भारतीय येते ते तो नाकारत गेला आणि भारत जे करतोय ते आपण अजिबात करायचं नाही असं तो ठरवत गेला. आणि त्याच्यामुळं मग त्याचं भारताबरोबरचं शत्रुत्व तो वाढत नेला आणि मग काश्मीरचा मुद्दा त्याने आणखीनच रेटला. खरं तर काश्मीरचं भारताबरोबरचं जे सामिलीकरण आहे ते पूर्णपणे कायदेशीर प्रक्रिया होऊन झालेलं आहे. त्याच्यात कसलाही साशंकतेला वाव नाही आहे. परंतु आपली मुस्लिम प्रतिमा अधोरेखित करण्यासाठी आणि पाकिस्तानच्या सैद्धांतिक मांडणीत काश्मीर आहे याच्यासाठी तो त्याच्याबद्दल अतिशय आक्रमक आहे. आणि त्यामुळं तो काय झालेला आहे की भारताबरोबर मित्रत्व करायचा तर काश्मीर मुद्दा सोडून द्यायचा का असा प्रश्न पडतो. आणि काश्मीर मुद्दा सुटत नाही तोपर्यंत मग भारताबरोबर कायम शत्रुत्व राहायचं का असाही प्रश्न पडतो. त्यामुळं म्हणजे मनात असूनही त्यांना आता ते करता येणार. मग काय होतं, त्यामुळं भारत आणि पाकिस्तान म्हणजे विशेषतः पाकिस्तानकडून भारताबद्दलच्या मैत्रीत एक पाऊल पुढे गेलं तर ते 4 पावलं मागे येतात. बरोबर. इम्रान खान असताना त्या विषयावरती काहीतरी पुढे जाणार होता विषय. नाही कमर बाजवा जे होते जे लष्कर प्रमुख ते असं म्हणाले की काश्मीरचा प्रश्न तुम्ही काही वर्ष गुंडाळून ठेवा आणि भारताबरोबर मैत्री करा. इम्रान खानने उलट त्याला विरोध केला. कारण काय आहे की राजकीय नेत्यांना ना जनभावना प्रक्षोभित केल्याशिवाय तिथल्या सत्तेवर येऊ शकत नाहीत आणि सत्ता टिकवू शकत नाहीत. त्याच्यामुळं अडचण काय झालेली आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधात ना एक अशी परिस्थिती आहे
की पाकिस्तान मैत्रीसाठी एक मगाशी म्हटलं त्याप्रमाणे एक पाऊल पुढे सरकत असेल तर तो एकदम 4 पावलं मागे येतो. तुम्ही एक खूप छान शब्द घेतो वापरले, ॲबनॉर्मल स्टेट काय आहे पाकिस्तान. तो या सगळ्या कारणांमुळे, ॲक्च्युली हा माझा शब्द नाही आहे, मी याच्यात ॲट्रिब्यूट केलेले हुसेन हक्कानी जे पाकिस्तानी अभ्यासक आहेत तर त्यांनी आणि अनेक काही विद्वान तिथं पाकिस्तानसाठी ॲबनॉर्मल म्हणतात, कारण तो नॉर्मल देश नाही आहे. तो मगाशी म्हणजे गंमत अशी आहे की प्रत्येक देशाला लष्कर असतं, पण पाकिस्तानमध्ये असं म्हणतात की लष्करासाठी देश आहे अख्खा. तर ही जी एक ॲबनॉर्मॅलिटी आहे ती अशा सगळ्यांमुळं तो एक ॲबनॉर्मल देश बनलेला आहे आणि याच्यात तो पुरता फसलेला आहे. आता शेवटचा प्रश्न जो मगाशी तुम्हाला म्हणालो तुम्ही 2 प्रश्न, त्याला दुसरा. आत्ता एक न्यूक्लिअर पॉवर असलेला देश आहे पाकिस्तान असं त्याचं म्हणणं आहे. हो, ठीक आहे. पण ॲट द सेम टाईम तिथे वेगवेगळ्या भागांमध्ये आता फुटीरतावाद्यांच्या चळवळी सुरू आहेत. बलुचिस्तानमध्ये वेगळंच चाललेलं आहे, केपीमध्ये वेगळं चाललं आहे. त्यांचे संबंध कुठल्याही शेजाऱ्यांशी चांगले राहिलेले नाहीत. इव्हन आता चीन सुद्धा 1-2 वर्षापूर्वी जशी मदत करत होतं पाकिस्तान, त्या तुलनेत त्याला तेवढं महत्त्व देताना दिसत नाही. आणि हे सगळं केओसच ओव्हरऑल आहे. महागाई प्रचंड आहे, भिकारी वाढलेले आहेत, सगळा पाकिस्तानचा आता केओस होताना दिसतो आहे. पाकिस्तान ह्याच्यातनं सावरू शकतो का? तुम्हाला काय दिसतंय का त्याचे तुकडे होणार आहेत इन नियर फ्युचर? पाकिस्तान हा एक मध्यम आकाराचा देश आहे एक, आणि दुसरं की जवळजवळ $350 बिलियन त्याची GDP आहे आणि पूर्णपणे लष्कर नियंत्रित आहे. जरी आता तिथं लोकनियुक्त सरकार असलं तरी ते ज्याला एक डीप स्टेट म्हणतात तिथला तो लष्करच आहे. आणि त्या लष्कराने मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे पाकिस्तानचं पालकत्व घेतलेलं आहे. पाकिस्तान या संकल्पनेचं, पाकिस्तानच्या भूसीमांचं रक्षण करण्यासाठी आणि भारताकडून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्ही आहोत असं पाकिस्तानी लष्कर नेहमीच सांगत आहे. तिथं फुटीरतावाद मोठ्या प्रमाणावर आहे, विशेषतः बलुचिस्तानमध्ये आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये पाकिस्तानी तालिबानी खूप डोकं वर काढत आहे. सिंध प्रांतामध्ये सिंधू देशासाठीची क्षीण होईना का पण मागणी आहे. पंजाब मात्र जो आहे तो पंजाबी तिथले असं म्हणतात की आम्ही आमचे प्रांतिक अस्मिता विसरलेलो आहोत अख्ख्या पाकिस्तानसाठी. पण तिथले इतर प्रांतातले लोक त्यांना असं म्हणतात की या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही पाकिस्तानचाच पंजाबिस्तान करून टाकलेलं आहे. एवढं त्यांचं तिथं वर्चस्व आहे. तर पाकिस्तानचे तुकडे होतील का? तर हे फारच हायपोथेटिकल आहे आणि मला असं वाटतं की हा जो सगळा जिओपॉलिटिकल इश्यू आहे, म्हणजे तो जो सगळा भूभाग आहे ना, तो पाहता की त्याचे तुकडे पडण्याने कोणाचं हित साधणार असेल तर ते मोठी सत्ता जी आहे अमेरिका वगैरे ते तसं होऊ देतील. अदरवाईज कारण जर याच्याने आणखीन आज पाकिस्तानमध्ये किती दहशतवादी हल्ले होत असतील, पाकिस्तानी तालिबानी कारवाया करत असतील, तरी ते पाकिस्तानी लष्कराला सांगितल्यावर ते त्यांच्यावर नियंत्रण मिळवू शकतात किंवा किमान तसा प्रयत्न तरी करतात. अफगाणिस्तानातली दोन्ही युद्ध म्हणजे सोव्हिएतच्या विरोधातलं 1979 ते 1987-88 पर्यंतचं आणि त्याच्यानंतर तालिबान विरोधाचं की जे 2001 साली सुरू झालं ते परत जाईपर्यंत म्हणजे 2021 पर्यंतचं, याच्यात पाकिस्तानी लष्कराची भूमिका मोठी आहे. त्यामुळं जोपर्यंत लष्कर तिथलं अतिशय सशक्त आहे आणि सगळ्या सूत्र पाकिस्तानची त्यांच्या हातातच एकवटले आहेत आणि त्या लष्करामध्ये जोपर्यंत बेबनाव होत नाही तोपर्यंत तरी. पण त्याची सुरुवात झाली असं म्हणतात. नाही, इम्रान खाननी तसा प्रयत्न केला होता. जे 9 मे 2023ला आंदोलन झालं आणि हल्ला झाला वगैरे, तर त्याच्यात पाकिस्तानी लष्करातले काही लोक होते, त्यातल्या एका लेफ्टनंट जनरलला शिक्षाही झालेली आहे. पण अजून तरी लष्कराची पकड खूप बळकट आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्याची जी ऑबिच्युरी आहे पाकिस्तानची ती काही आपल्याला इतक्यात लिहिता येणार नाही. लोणी सर, खूप छान आणि प्रदीर्घ तुम्ही संवाद साधलात. खरं तर प्रत्येक विषयावरती स्वतंत्र बोलता येईल इतका तो विषय महत्त्वाचा आहे आणि त्याची व्याप्ती पण तितकीच महत्त्वाची आहे. मात्र आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन असल्यामुळे त्यानिमित्ताने हे सध्याचं बेस्ट सेलर समजलं जातं. हे पुस्तक नेमकं काय आहे, त्याच्यामागे काय गोष्टी आहेत, हे आता लोणी सरांच्या संवादातून आता आपल्याला लक्षात आलेलं आहे. तर माझं तर तुम्हा सर्वांना आव्हान असं आहे की हे पुस्तक तुम्ही जरूर वाचा, कारण यातनं जो पाकिस्तान तुम्हाला समजणार आहे तो आपण
फेसबुकवरती किंवा अन्य सोशल मीडियावरती, यूट्यूबवरती जे आपण व्हिडिओ पाहतो त्यातनं मिळणार नाही, त्यातनं समजणार नाही. खरं पाकिस्तान जर जाणून घ्यायचं असेल तर त्याची एक संदतवार मांडणी याच्यात जी लोणी सरांनी केलेली आहे ती नक्कीच वाचायला हवी. पाकिस्तान का मतलब क्या हे तुम्हाला तेव्हाच कळेल. धन्यवाद सर. धन्यवाद.